हाय मित्रांनो, आज आपण बोलणार आहे इंग्लंड वर्सेस भारत. पहिला टेस्ट चौथ्या दिवसमध्ये काय झालं, काय हे ते नाही, आणि भारताच्या प्लेयरनं कुठल्या दोन प्लेयरनं शतक मारलं ह्याच्याबद्दल चर्चा करणार. आणि इंग्लंडच्या कुठल्या बॉलरनं मस्त बॉलिंग केलं ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. आणि कुठल्या प्लेयरनं काय रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पहिल्यांदा KL राहुल, क्लासिक KL राहुल मस्त अशी बॅटिंग केला आहे. 250 बॉल भावाने खेळला आहे, 137 रना मारला आहे. 250 बॉल खेळणं टेस्टमध्ये आहे ना, जोकने लय उशीर भावाने आहे ना बॅटिंग केला आहे. आणि रन पण आहे ना 137 मारला आहे. आणि अशा वेळी आहे ना साई सुदर्शन, यशस्वी जयस्वाल, भारताचा न्यू कॅप्टन शुभमन गिल लवकर आऊट झाले. आणि भारताला अशी गरज होती की कोणतरी एकटा प्लेयर आहे ना जास्त बॉल खेळा आणि भारताला आहे ना चांगल्या टोटल पत्र पोचवा. ह्याचं काम आहे ना KL राहुलनं आहे ना मस्त असं आहे ना, ते याचा जो अनुभव आहे ही आहे ते सगळं त्याचा योग्य वापर केला. आणि भावाला आहे ना बॉल आहे ना हाताला लागला, पायाला, डोक्याला, पोटाला, हाताला इथे 25 का 30 बॉल त्याच्या शरीराला आहे ना निसता आहे ना लागले. तरी पण भाव आहे ना असं पूर्ण भारताचे वाल राहून आहे ना उभा राहिला आणि 137 रना केला. आणि त्याने त्याची आहे ना 9वी टेस्टमध्ये आहे ना सेंचुरी आहे ना कंप्लीट केला. आणि भारताला अशा चांगल्या स्थितीमध्ये जाऊन तो पोचवला. त्यानंतर आपला भारताचा ऋषभ पंत, त्याच्याबद्दल आज जेवढं बोलेल ना तेवढं कमीच आहे. पहिल्या इनिंगला पण तो शतक मारला, दुसऱ्या इनिंगला पण आहे ना शतक मारला आहे तो. आणि एकाच मॅचला 2 शतक मारलं आहे. भारतातला असा पहिला विकेट कीपर आहे वाटते, माझा असा हाय अंदाज. ह्याच्या आधी भारताच्या लय प्लेयरनं आहे ना 6 प्लेयरनं आहे ना एका टेस्टमध्ये 2 सेंचुरी मारलेत. चला तर मी त्या प्लेयरचं आहे ना तुम्हाला नाव सांगतो. विजय हजारे याने 1948ला आहे ना एकाच मॅचला 2 शतक मारले होते. त्यानंतर सुनील गावस्कर याने आहे ना 2दा असा आहे ना इतिहास आहे ना केला की एकाच मॅचला आहे ना असे 2 शतक आहे ना आणले. एकदा 1971ला आणि एकदा कराचीमध्ये 1978ला. असं ह्यांनी आहे ना 2दा ह्यो पराक्रम केला बॅक टू बॅक शतक मारण्याचा. त्यानंतर राहुल द्रविड याने आहे ना एकाच मॅचला 2 शतक केलं. एकदा 190 मारले आणि एकदा 103. नाबाद होते तेव्हा. भारताची ही बॅटिंग लाईनअप तेव्हा लय खतरनाक होती. आणि राहुल द्रविड म्हटला ना भारताची खंबीर अशी आहे ना भिंत होती. त्यानंतर विराट कोहलीनं आहे ना ऑस्ट्रेलियामध्ये 2014ला आहे ना 115 आणि 141 रना मारल्या होत्या. तेव्हा ते भारताने आहे ना ऑस्ट्रेलियाला आहे ना डॉमिनेट केलं. आणि आता ऋषभ पंत त्याने पहिल्या इनिंगला 134 आणि सेकंड इनिंगला 118 असा आहे ना त्यानं स्कोअर केला. आणि भारताला अशा चांगल्या स्थितीमध्ये जाऊन आहे ना तो ठेवला. आणि आधी तो स्टार्टिंगला नाही ते आडवं तेडवं शॉट मारलाही ते होता, पण त्याला कळालं की बाबा ही शॉट मारायची गरज नाही, सरळ खेळलं तर आहे ना मस्त होईल. आणि आपण भारताला व्यवस्थित आपण नेऊन आहे ना ठेवून स्कोअर मस्तपैकी होईल, जेणेकरून भारत ही टेस्ट मॅच जिंकेल. मग त्यानंतर त्याला असं कळल्यावरती आहे ना ते स्वतःलाच आहे ना असं म्हणला, ते आपण आहे ना लाईव्ह मॅचमध्ये आहे ना स्टंप माईकमध्ये आहे ना 90% तर माणसांनी ते आहे ना ऐकलं असेल. नाहीतर आपल्या इंस्टावरती आहे ना रील्सला ही ते आहे ना ते आपलं व्हायरल ते आहे ना होतेच. ती पण तुम्ही बघा. त्याने स्वतःला म्हणला बाबा तसं नाही, असं ही ते आडवं तिडवं शॉट मारायची गरज नाही, आता ती परिस्थिती नाही आहे असं तो स्वतःला म्हणला. त्यानंतर भावाने व्यवस्थित खेळला, 6 बाउंड्री मस्त मारला. त्यानंतर इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त आपलं 6 एका मॅचला 6 मारणारे प्लेयर त्याच्यामध्ये फिनटॉप यांनी आहे ना एका मॅचला आहे ना 9 6 मारला होता. त्यानंतर बेन स्टोकनं पण ऑस्ट्रेलियामध्ये आहे ना लॉर्डच्या या मैदानावरती आहे ना 9 6 मारला होता 2023ला. आणि आता भारताच्या ऋषभ पंतने ह्याने पण आहे ना लीड्समध्ये आहे ना एकाच मॅचला आहे ना 9 6 मारलेत. असे या तिन्ही प्लेयरनं पण आहे ना एकाच मॅचला आहे ना 3 6 मारलेले आहेत. आणि सुनील गावस्कर आहे ना यांनी लय खुश आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आपले
जेव्हा टेस्ट मॅच ती होत्या ना तेव्हा आहे ना रिषभ पंतला आहे ना गावस्कर यांनी आहे ना लयदा म्हणले स्टुपिड स्टुपिड स्टुपिड. आता हीच इनिंग मस्त खेळल्यावरती सुनील गावस्कर यांनी 57 म्हणले की सुपर सुपर सुपर. हे पंतसाठी आहे ना लय मोठं कॉम्प्लिमेंट होतं आणि पंतनं असं आज काम पण केलं होतं. आणि मला वाटते हे आता भारताची आहे ना लीड आहे ना 371 आहे. मला वाटतं अजून 200-300 रना कमी आहेत ती काय एक 30-40 रना कमी आहेत मला असं वाटते. आणि 91 ओव्हरला आहे ना जॉस टंगने आहे ना एकाच ओव्हरला आहे ना 3 विकेट काढले. त्या 3 विकेटमुळे लय फरक पडला आहे. आणि भारताचं जास्त कोण खेळाय म्हणलं ना के राहुल आणि रिषभ पंत ह्यांच्यामुळे आहे ना एवढा स्कोअर वाढला आहे. जास्त कोण काय खेळले हे ते नाही. आणि आता बघूया 371 रना आपलं भारत डिफेंड करतं आहे का ती काय इंग्लंड चेस करते. इंग्लंडची बॅटिंग तर लय खतरनाक आहे. पण भारताच्या प्लेयरने आहे ना फिल्डिंग व्यवस्थित केलं ना तर ही मॅच आपण सहज जिंकू शकतो. मला तर वाटते 10-20 रना कमी येतं पण फिल्डिंग व्यवस्थित केलं म्हटलं ना मॅच आपण इझी जिंकू शकतो. आणि कॅच ड्रॉप करू नये आणि नो बॉल पण पडू नये. माझ्या हिशोबाने आहे ना कॅच ड्रॉप केलं म्हणलं ना ही मॅच आपण हरणार. कुणाचे पण कॅच ड्रॉप करता कामा नये. आणि भारताची बॉलिंगमध्ये मला जास्त म्हणलं ना एकाच प्लेअरवरती विश्वास आहे, गॉड ऑफ बॉलिंग जसप्रीत बुमराह. ह्याच्याशिवाय हे भारत जिंकणं कठीण आहे. बघूया भारत जिंकते की नाही. तुम्हाला काय वाटते तुम्ही प्लीज या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आहे ना कमेंट करा भारत जिंकेल की नाही. चला बाय, गुड नाईट.